निसर्गाने भरभरून दिलेल्या सौंदर्यात आणि वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या लाखांदूर तालुक्यात सध्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची किंमत कोवड्या वयातील शाळकरी मुलांना चुकवावी लागत आहे. नदीपात्रातील रेती घाटांमधून अहोरात्र धावणारे ओव्हरलोड रेतीचे महाकाय ट्रक आणि टिप्पर यांनी येथील ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळण केली आहे. परिणामी शिक्षणाचे धडे घेण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना आज हातात चप्पल घेऊन चिखलातून जीव मुठीत धरून वाट काढण्याची नामुष्की उडवली आहे. सततच्या पावसामुळे आधीच ग्रामीण रस्ते मऊ झाले आहेत. त्यात भर म्हणून या मार्गावरून जाणाऱ्या क्षमतेपेक्षा कैक पटीने अधिक रेती वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठमोठ्याने धोकादायक खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची अशी भयानक परिस्थिती आहे की साचलेल्या चिखलातून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. या मार्गावरून प्रवास करताना विद्यार्थ्यांचे गणवेश चिखलाने माखत आहेत, तर अनेक चिमुरडे पाय घसरून पडत असल्याच्या वेदनादायी घटना रोजच्याच बनल्या आहेत. विशेष म्हणजे या खराब रस्त्यांच्या कडेलाच अनेकदा रेतीने भरलेले अवाढव्य ट्रक आणि टिप्पर उभे केलेले असतात. आधीच बिकट असलेला रस्ता या उभ्या वाहनांमुळे आणखी संकुचित झाला आहे. परिणामी रस्ता ओलांडताना किंवा बाजूने चालताना शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. निष्पाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तरे आणि चेहऱ्यावर शिक्षणाची ओढ मात्र समोर मृत्यूचे सावस उभे करणाऱ्या या जड वाहनांचे भय अशी विदारक परिस्थिती येथे पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत या ओव्हरलोड रेती वाहतुकीवर पूर्णपणे कडक प्रतिबंध लावला जात नाहीत आणि तातडीने रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाहीत, तोपर्यंत लाखांदूरच्या या हवालदिल विद्यार्थ्यांचे पाय चिखलातून आणि हातात चप्पल घेऊन चालणे सुटणार नाहीत. आता या प्रकरणी जिल्हा प्रशासन काय कठोर भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आणि जीवघेणी बनल्यामुळे मोहोर्ना डांबेविर्ली लाखांदूर या मार्गावरील नियमित एसटी बस सेवा प्रशासनाकडून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. बससेवा बंद झाल्याचा थेट फटका परिसरातील शेकडो शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसला आहे. वाहनांची सोय नसल्याने आणि बस येत नसल्याने या विद्यार्थ्यांना दररोज किलोमीटरचा प्रवास नजीकच्या शाळेत जाण्यासाठी पायीच करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि वेळ वाया जात असून त्यांच्या आरोग्यावर व अभ्यासावरही प्रतिकूल परिणाम पडत आहेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वरदहस्तामुळेच या भागात रेतीची ओव्हरलोड वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. नियम धाब्यावर बसवून चालणाऱ्या या ट्रकांमुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी रुपयांचे रस्ते काही महिन्यांतच उखडले गेले आहेत. मात्र एवढे सर्व गंभीर प्रकार उघड असताना आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असताना संबंधित खात्याचे अधिकारी व पोलीस यंत्रणा नेमकी काय कारवाई करत आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.